Hello friends, today we will discuss about new chapter analgesic and antipyretic. Now first of all, definition of analgesic. Definition काय पाहू आपण. Analgesic are a class of drug used to relieve the pain by selectively inhibiting the perception of the pain. Means analgesic काय असे ड्रग ते काय करतात, जे काय पेन आहे त्याला काय करतात, रिलीव्ह करतात, पेन कमी करतात, त्याला काय म्हणतात एनाल्जेसिक. देन नेक्स्ट आहे अँटीपायरेटिक. अँटीपायरेटिक म्हणजे काय पाहू. Antipyretics an agent or a type of medication that will reduce fever by lowering the temperature from a right state. मीन्स अँटीबायोटिक म्हणजे काय की असे मेडिकेशन जे की आपली बॉडी टेम्परेचर हे रिड्यूस करतं. बॉडी टेम्परेचर बट कोणतं जे राईज झालेलं आहे, म्हणजे नॉर्मल बॉडी टेम्परेचरपेक्षा जे बॉडी टेम्परेचर वाढलेलं आहे ते काय करतं, रिड्यूस करतं, त्याला काय म्हणतात अँटीपायरेटिक एजंट. दीज आर दी टू डेफिनेशन ऑफ एनाल्जेसिक अँड अँटीपायरेटिक. Then classification of analgesic and antipyretic, in which first class is a सॅलिसिलिक डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ॲस्पिरिन. देन सेकंड क्लास आहे प्रोपेनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत आयबुप्रोफेन, नॅप्रॉक्झेन, केटोफ्रेन आणि फ्लुफिब्रोन. देन थर्ड क्लास आहे एन्थ्रेनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे मेफेमेनिक ॲसिड. फोर्थ क्लास आहे अरायल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह पण आहेत त्याला थोडक्यात. त्याचं एक्झाम्पल आहे डायक्लोफेनॅक आणि ॲसिक्लोफेनॅक. फिफ्थ क्लास आहे ऑक्झिकाम डेरिव्हेटिव्ह, त्याचं एक्झाम्पल आहे पायरोक्झिकाम आणि टेनॉक्झिकाम. सिक्स क्लास आहे पायरोपायरॉल डेरिव्हेटिव्ह, त्याचं एक्झाम्पल आहे किटोरोलॅक. सेवन अँड क्लास आहे इंडॉल डेरिव्हेटिव्ह, एक्झाम्पल आहे इंडोमिथासिन. आणि लास्ट क्लास आहे पायरोझोल डेरिव्हेटिव्ह, फिनाइल ब्युटॅझोन आणि ऑक्सिफेन ब्युटॅझोन. दीज आर दी 8 क्लास ऑफ एनाल्जेसिक अँटीपायरेटिक एजंट. दीज आर दी 8 क्लास. त्यामधील पहिला क्लास आहे सॅलिसिलेट डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे फर्स्ट ॲस्पिरिन. तर ॲस्पिरिन पाहतो आपण फर्स्ट. ॲस्पिरिन इज अ ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह or acetyl salicylic acid is converted into a salicylic acid in the body and responsible for the action. Then the pharmacological action of aspirin. There are various pharmacological action of aspirin, in which analgesic, antipyretic and anti-inflammatory action, in which aspirin is a weak analgesic than morphine. Analgesic आहे सॉरी ॲस्पिरिन काय आहे, वीक एनाल्जेसिक आहे ॲज कम्पेअर टू द मॉर्फिन. मॉर्फिन इज अ स्ट्रॉंगर एनाल्जेसिक. इट इज अ ॲस्पिरिन काय करतं आहे, रिलीव्ह द इन्फ्लामेशन, टिश्यू इंजुरी और कनेक्टिव्ह टिश्यू और जे काही पेन आहे बॉडीमधलं ते काय करतं आहे ॲस्पिरिन रिड्यूस करतं आहे. देन व्हेरियस पार्ट ऑफ ॲस्पिरिन, जे काही वेगवेगळे फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहेत वेगवेगळ्या पार्टवर ऑफ ॲस्पिरिन. त्याच्यामध्ये पहिला आहे मेटाबॉलिक इफेक्ट. मेटाबॉलिक इफेक्टवर कसा ॲस्पिरिन इफेक्ट करतं. इट इन्क्रीज द सेल्युलर मेटाबॉलिझम. ॲस्पिरिन काय करतं, जे काही सेल्युलर मेटाबॉलिझम आहे ते काय करतं आहे, इन्क्रीज करतं आहे. अनकपलिंग टू दी ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन दॅट इट इन्क्रीज दी हीट प्रोडक्शन. काय करतं ते, हीट जी आहे बॉडीमधली ती काय करतं आहे, इन्क्रीज करतं आहे. इन्क्रीज द युटिलायझेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं बी काय करतं ते युटिलायझेशन करतं. आणि डिक्रीज दी ब्लड ग्लुकोज अँड शुगर लेवल. निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स, जे काही नायट्रोजन बॅलन्स आहे ते सुद्धा मेंटेन करतं. ठीक आहे. दिस अबाउट दी मेटाबॉलिक इफेक्ट. देन रेस्पायरेशनवर काय इफेक्ट करतं फार्माकोलॉजिकल ॲक्शनमध्ये ॲस्पिरिन. ॲस्पिरिन इट लो डोस इट इन्क्रीज द CO2 स्टिम्युलेट दी रेस्पायरेशन. CO2चा रेट काय करतो, हा इन्क्रीज करतो. कोण, ॲस्पिरिन, जर लो डोसमध्ये दिला तर. इन्क्रीज द सेन्सिटिव्हिटी ऑफ रेस्पिरेटरी सेंटर टू CO2. जे काही रेस्पिरेटरी सेंटर आहे त्याची सेन्सिटिव्हिटी काय करते, इन्क्रीज करतं हे ॲस्पिरिन. इन पॉयझनिंग डायरेक्ट स्टिम्युलेशन ऑफ रेस्पिरेटरी सेंटर. जर एखादं पॉयझनिंग झालं असेल पेशंटला तर ते काय करतं, डायरेक्टली स्टिम्युलेट करतं रेस्पिरेटरी सेंटरला. हाय डोस काय करतं, डिप्रेशन ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम. जर हाय डोस असेल तर रेस्पिरेटरी सिस्टम काय करतं, डिप्रेस करतं अँड ड्यू टू दी डेथ. दिस इज दी अबाउट रेस्पिरेशन अँड मेटाबॉलिक. देन इफेक्ट ऑफ GIT of aspirin. The salicylic acid irritant to the mucosa causing the nausea and vomiting. हे सॅलिसिलिक ॲसिड काय आहे, इरिटेशन करतं म्युकोजाला.
जो काय आपला इंटेस्टायनल म्युकोजा आहे त्याला इरिटेशन करतं ऑफ aspirin. Unionized in stomach and absorbed but upon adsorption. Ionized and indiffusible. ते काय indiffusible आहे aspirin. Locally back diffusion of acid. acid मध्ये काय त्याचं डिफ्युजन होतं. नेक्रोसिस सुद्धा होऊ शकतं. अँड अल्सरेशन. ॲस्पिरिन सुद्धा अल्सरेशन पेप्टिक अल्सरसारखे डिसीज होऊ शकतात ॲस्पिरिनच्या कंडिशनमुळं. और ब्लड लॉस सुद्धा होऊ शकतो. नेक्स्ट आहे CVS, थेरापेटिक डोस हॅविंग नो सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. जो काही सिग्निफिकंट डोस आहे ॲस्पिरिनचा त्याचा हा कार्डिओव्हॅस्क्युलर कसल्या प्रकारचा डिरेक्टली इफेक्ट होत नाही. हाय डोस जर दिला पेशंटला ॲस्पिरिनचा तर इट इन्क्रीज दे BP, इन्क्रीज दे CO अँड पेरिफेरल व्हॅसोडायलेशन, coronary obstructive and peripheral vasodilation by the exerting direct effect on the smooth muscle. जर हाय डोस दिला तर BP काय होतो पेशंटचा इन्क्रीज होऊ शकतो. जर मोस्ट हायर डोस दिला इट इज अ टॉक्सिक डोस, डिप्रेस द सर्क्युलेशन डायरेक्टली अँड सेंट्रल व्हॅसोमोटर पॅरालिसिस, सेंट्रल मोटरला पॅरालिसिस होऊ शकतो. ठीक आहे. दिस अबाउट दी CVS, ॲक्शन ऑन CVS. देन पाहायचं आपल्याला फार्माकोकायनेटिक ऑफ ॲस्पिरिन. ॲस्पिरिनचं फार्माकोकायनेटिक कसं आहे, बॉडीमध्ये कसं ॲब्सॉर्ब होतं ते पाहायचं आपल्याला. ठीक आहे. ॲस्पिरिन इज ॲब्सॉर्ब फ्रॉम दी स्टमक अँड स्मॉल इंटेस्टाईन. ॲब्सॉर्ब कुठं होतं, स्मॉल इंटेस्टाईन आणि स्टमकमध्ये ॲस्पिरिन ॲब्सॉर्ब होतं. इट इज पुअर वॉटर सोल्युबल. वॉटरमध्ये सोल्युबिलिटी कशी आहे, पुअर वॉटर सोल्युबिलिटी आहे. ठीक आहे. ॲस्पिरिन इज अ रॅपिडली डिॲसिटायलेशन इन गटॉल. जे काय गटॉल आहे GITची त्याच्यामध्ये त्याचं डिॲसिटायलेशन होतं. और लिव्हरमध्ये किंवा प्लाझ्मामध्ये सुद्धा त्याचं डिॲसिटायलेशन होतं टू रिलीज दी सॅलिसिलिक ॲसिड. डिॲसिटायलेशन म्हणजे काय, जी काय सॅलिसिलिक ॲसिड आहे ते काय होतं, रिलीज होतं. देन इट इज ऑल्सो स्लोली इंटर्स इन टू दी ब्रेन बट फ्रीली क्रॉस दी प्लॅसेंटल मेम्ब्रेन. ॲस्पिरिन काय आहे, स्लोली ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतं, ब्रेन बॅरियर क्रॉस करतं, बट जे काय प्लॅसेंटा आहे ते फ्रीली क्रॉस करतं. ठीक आहे. देन दी मेटाबॉलाइट्स आर एक्सिटेड बाय दी ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन ॲज वेल ॲज दी ट्युब्युलर सिक्रेशन. आणि ते एक्सिट कसं केलं जातं, जर बाय दी ट्युब्युलर सिक्रेशन. दिस अबाउट दी फार्माकोकायनेटिक ऑफ दी ॲस्पिरिन. देन ॲडवर्स इफेक्ट ऑफ ॲस्पिरिन. फर्स्ट इज अ गॅस्ट्रोइंटेस्टायनल इफेक्ट. गॅस्ट्रोइंटेस्टायनल ॲस्पिरिनचे काय काय ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतात. जर हाय डोस दिला तर पेशंटला नोसिया होऊ शकतो, वॉमिटिंग, डायरिया, कॉन्स्टिपेशन, डिप्सिप्सिस म्हणजे इम्पेअर डायजेशन किंवा इपिगॅस्ट्रिक पेन, ब्लिडिंग अँड अल्सरेशन. दीज आर दी व्हेरियस ॲडवर्स इफेक्ट ऑफ ॲस्पिरिन इन अ हाय डोस. ठीक आहे. विच आर दे नॉसिया, वॉमिटिंग, डायरिया, कॉन्स्टिपेशन, impaired digestion and epigastric pain. These are the various adverse effects of the aspirin. Also hypersensitive reaction are occur in which rashes, bronchospasm, rhinitis, edema or anaphylactic shock. These are the also occur in a high dose of aspirin. These are the adverse effect of aspirin. Aspirin act as a analgesic to reduce the body pain in which फॉर हेडॅक म्हणजे डोकंदुखी असेल, बॅक पेन, पुल्ड मसल किंवा टूथॅक, न्यूरोलॉजी. these are the various use of aspirin in analgesic. Also used in antipyretic to reduce the body temperature in combination with paracetamol or metamizole. काय अँटीपायरेटिक म्हणून सुद्धा ॲस्पिरिनचा यूज केला जातो. ऑल्सो यूज इन ॲक्यूट रुमॅटिक फिवर. जे काही रुमॅटिक फिवर आहे ते ट्रीट करण्यासाठी सुद्धा ॲस्पिरिनचा यूज केला जातो. ऑल्सो यूज इन रुमॅटॉइड आर्थरायटिस. जे काही रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे त्याच्यामध्ये सुद्धा या ॲस्पिरिनचा यूज केला जातो. दीज आर द युजेस ऑफ ॲस्पिरिन. नेक्स्ट क्लास आहे पॅरा अमायनो फिनॉल डेरिव्हेटिव्ह. पॅरा अमायनो फिनॉल डेरिव्हेटिव्ह त्याचं एक्झाम्पल आहे पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल पाहू आपण. इट इज अ अँटीपायरेटिक. त्याचीसुद्धा याची काय यूज काय त्याचं किंवा फार्माकोलायझेशन काय आहे, ॲज अ अँटीपायरेटिक, ॲनाल्जेसिक अँड वीक अँटी इन्फ्लेमेटरी एजंट. इट इज ऑल्सो यूज इन अ fever, headache and
मायल्जेसिया. सेफ इन अ पेशंट विथ पेप्टिक अल्सर. जे काही पेशंटला पेप्टिक अल्सर आहे पेशंटला, तर त्यामध्ये पॅरासिटामॉल आपण यूज त्याला देऊ शकतो. पॅरासिटामॉलचा ॲडव्हर्स इफेक्ट काय आहे? देन ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ पॅरासिटामॉल. ॲडव्हर्स इफेक्ट काय काय पॅरासिटामॉलचे? ॲटलिस्ट जी आय अँड प्लेटलेट इफेक्ट. त्याचा प्लेटलेटवर इफेक्ट होऊ शकतो. ॲट हाय डोस इट गिव्स हेपॅटिक डॅमेज ड्यू टू ए अकोमुलेशन ऑफ टॉक्सिक मेटाबोलाइट्स. जर पॅरासिटामॉलचा जर हाय डोस दिला तर काय होऊ शकतं? हेपॅटिक डॅमेज, जे काय हेपॅटिक कॉल आहे ती काय होऊ शकते? डॅमेज होऊ शकते. कशामुळं? ड्यू टू ए टॉक्सिक अकोमुलेशनमुळं. और ऑल्सो यूज इन ऑल्सो अँटीडोट फॉर दी acetylcysteine and methionine. These are about the paracetamol. नेक्स्ट क्लास आहे इंडॉल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे इंडोमिथॅसिन. इंडोमिथॅसिन पाहू. इट इज अ पोटंट अँटी इन्फ्लॅमेटरी एजंट. काय आहे? पोटंट अँटी इन्फ्लॅमेटरी एजंट आहे अँड प्रमोट दी अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी. इट रिलाइज ओनली इन्फ्लॅमेटरी एजंट अँड इंजुरी रिलेटेड दी पेन. इंडोमिथॅसिन काय आहे? रिलाइज ऑन इन्फ्लॅमेटरी. जे काही इन्फ्लॅमेशन वगैरे होऊ शकतं ते काय करतं? ते रिड्यूस करतं. मग त्याचा यूज काय आहे? इट इज अ रिव्हर्स ड्रग अन अनक्लोजिंग स्पॉन्डिलिटिसिस किंवा ऑर्थोपोएटिस किंवा जे काही पोस्ट ऑपरेटिव्ह पेन आहे किंवा मॅलिग्नन्सी असोसिएटेड फिवर, हे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे यूज आहे. त्याचं त्याचे कायनेटिक काय म्हणजे ते वेल ॲब्सॉर्ब इन ओरली. 99% हे प्लाझ्मा 90% इट इज अ प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. आणि त्याची जी काही हाफ लाईफ आहे ती किती आहे? 2 to 4 hours. अँड देअर इज अ ॲडवर्स इफेक्ट हाय इन्सिडन्स गॅस्ट्रिक अँड सीएनएस साईड इफेक्ट. जर त्या इंडोमिथॅसिनचा जर हाय डोस दिला पेशंटला तर काय होऊ शकतं तिथं? इट इज ऑकर्स इन अ इफेक्ट ऑन अ सीएनएस अँड जीआयटी त्याचा बॅड इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक इरिटेशन किंवा नॉसिया, अनोरेक्सिया, ब्लिडिंग किंवा डायरियासुद्धा होऊ शकतो. देन नेक्स्ट त्याचं काय परत सीएनएसवर काय इफेक्ट होऊ शकतो त्याचा? फ्रंटल हेडॅक, डिझिनेस, मेंटल कन्फ्युजन, हॅल्युसिनेशन, डिप्रेशन अँड सायकोसिस. दीज आर दी ॲडवर्स इफेक्ट ऑफ सीएनएस. कशाचे? इंडोमिथॅसिनचे. दीज आर अबाउट दी इंडोमिथॅसिन. नेक्स्ट क्लास आहे अँथ्रॅनिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. त्याचे एक्झाम्पल आहे मेफॅमेनिक ॲसिड. तर मेफॅमेनिक ॲसिड काय पहा? इट इज ॲनालिसिक अँटीबायोटिक. काय आहे ते? ॲनालिसिक अँटीबायोटिक आणि विक इन्फ्लॅमेटरी एजंट आहे. इनिबिटरी प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस. जे काय करते? प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिसला इनिबिट करते. मग त्याचे फार्माकोकायनेटिक काय पहा? स्लो ओरल ॲब्सॉर्प्शन. ओरलमध्ये ते कसं आहे? स्लोली ॲब्सॉर्ब आहे बट कम्प्लीट बाउंड टू द प्लाझ्मा प्रोटीन. पण जे काय प्लाझ्मा प्रोटीन आहे त्याला काय होतं? कम्प्लिटली बाउंड होतं आणि एक्सेप्टेड बाय द युरिन. ॲडवर्स रिॲक्शन काय त्याच्या? डायरिया, एपिगॅस्ट्रिक डिस्ट्रेस, स्किन रॅशेस, डायझिनेस और अदर सीएनएस ॲडवर्स इफेक्ट. देन युजेस काय? इट इज अ ॲनाल्जेसिक इन मसल, जॉईंट अँड सॉफ्ट टिश्यू पेन किंवा डिस्मोनिरियामध्ये सुद्धा त्याचा यूज केला जातो. दिस अबाउट दी मेफॅमेनिक ॲसिड. नेक्स्ट क्लास आहे प्रोपॅनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे आयबुप्रोपेन. Ibuprofen was the first member of propionic acid derivative. They are used either as a analgesic, antipyretic and anti-inflammatory agent. They are inhibit the prostaglandin synthesis. जे काय प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस आहे, प्रोस्टाग्लॅन्डिन काय आहे? इट इज अ पेन मेडिएटर. की जे काही पेन होणार आहे त्याला काय येते? मेडिएटर पेन ते काय करतं? प्रोड्यूस करतं. मग जे काही प्रोस्टाग्लॅन्डिन आहे त्यालाच इनहिबिट करण्याचं काम कोण करतं? आयबुप्रोफेन. त्याचं फार्माकोकायनेटिक आयबुप्रोफेनचं. इट इज अ वेल ॲब्सॉर्ब इन ओरली, हाय बाउंड टू दी प्लाझ्मा प्रोटीन. 90 to 99% बाउंडेड टू दी प्लाझ्मा प्रोटीन. ठीक आहे. सिमिलर टू दी नसाइड्स, नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी एजंट, डिक्रीज डायरेटिक अँड अँटी हायपरटेन्शिव्ह ॲक्शन. ठीक आहे. डायरेटिक आणि अँटी हायपरटेन्शिव्ह ॲक्शन काय करतं? ते डिक्रीज करतं. लाईक ॲज अ थायझाइड्स अँड फेरोसमाइड ड्रग. All propionic acid derivative enter in brain
सायनोवियल फ्लुइड अँड क्रॉस प्लॅसेंटा. जे काही प्रोपॅनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहे ते काय करतात, सिमिलरली ब्रेन किंवा सायनोवियल फ्लुइडला क्रॉस करतात. दे आर लार्जली मेटाबोलाइज इन लिव्हर. ते काय मेटाबॉलिझम इन लिव्हरमध्ये त्याचं मेटाबॉलिझम होतं. अँड एक्सिटेड बाय द युरिन अँड बाईल ॲसिड. जे काही युरिनद्वारे किंवा बाईलद्वारे हे बॉडीच्या बाहेर टाकले जाते. दिस अबाउट द फार्माकोकायनेटिक ऑफ ibuprofen. Adverse effect of ibuprofen. There are various adverse effects of ibuprofen in gastric discomfort, nausea, vomiting, and loss of the blood. ऑल्सो CNS सुद्धा त्याचे काही साईड इफेक्ट आहेत. त्याच्यामध्ये हेडेक आहे, डायझिनेस किंवा बर्निंग ऑफ विजन, रॅशेस, इचिंग. दीज आर द व्हेरियस साईड इफेक्ट्स ऑफ आयबुप्रोफेन. नेक्स्ट क्लास आहे ॲरल ॲसेटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे डायक्लोफिनॅक अँड ॲनाल्जेसिक अँटीपायरेटिक इन्फ्लामेटरी एजंट सिमिलर टू दी नॅप्रोक्झन. किंवा ते काय करतं, इनिबिट दी सिंथेसिस ऑफ प्रोस्टाग्लॅन्डिन सेम ॲज आयबुप्रोफेनसारखं. जे काही प्रोस्टाग्लॅन्डिनची सिंथेसिस आहे त्याला काय करतं, ते इनिबिट करतं. त्याच्या मग ॲडवर्स इफेक्ट काय पहा, डायक्लोफिनॅक आर जनरली गॅस्ट्रिक पेन किंवा नॉसिया, वॉमिटिंग, हेडेक, डायझिनेस, gastric ulceration. These are the various side effect of the or adverse effect of the diclofenac. लास्ट क्लास आहे ऑक्झिकाम डेरिव्हेटिव्ह. त्याचं एक्झाम्पल आहे पायरोक्झिकाम. इट इज अ लॉंग ॲक्टिंग पोटंट नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी. काय आहे, लॉंग ॲक्टिंग नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी एजंट आहे हा. सिमिलर टू द इंडोमिथॅसिन अँड गुड एनाल्जेसिक अँड अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. त्याचं मग काय फार्माकोकायनेटिक पाहिजे आपल्याला. इट रॅपिडली अँड कम्प्लिटली ॲब्सॉर्ब. कसं आहे, कम्प्लिटली ॲब्सॉर्ब होतं. 99% प्लाझ्मा प्रोटीन बाउंड. जे काय बाइंडिंग आहे किंवा डिस्ट्रीब्युशन त्याचं कसं 99% प्लाझ्मा प्रोटीन बाउंड होतं. आणि लार्जली मेटाबॉलाइज इन लिव्हरमध्ये ते कसं होतं, मेटाबॉलाइज होतं लार्ज प्रमाणात इन ग्लुकुरोनाराइड कॉन्जुगेशन रिॲक्शनद्वारे. एक्सिटेड बाय द युरिन अँड बाईल. युरिनद्वारे किंवा बाईलद्वारे हे एक्सिट केलं जातं. जे काही टी हाफ म्हणजे हाफ लाईफ आहे त्याची किती आहे, नियरली अप टू 2 days. म्हणजे 2 daysमध्ये ते एक्सिट केलं जातं. आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे साईड इफेक्ट आहेत पहा. दे आर मोर दॅन आयबुप्रोफेन. ऑल्सो रॅशेस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी पेन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हेडॅक वगैरे हे त्याचे साईड इफेक्ट आहेत. दिस अबाउट दी पायरोक्झिकाम. ठीक आहे. थँक्यू. दिस अबाउट दी एनालिसिक अँड अँटीपायरेटिक ॲक्टिव्हिटी ऑफ और एनालिसिक अँटीपायरेटिक एजंट. ठीक आहे. थँक्यू.